मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात। तर सर्वच मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन देखील यावेळी जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले। तर त्याच पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलकांकडून देखील गावागावात प्रचार केला जातोय। बीडमधील केतुरा गावातील बंडू तळेकर या मराठा बांधवानं चक्क दुचाकीला प्रचाराचा रथ बनवलाय। दुचाकीमार्फत वाड्या वस्त्यांवरती जाऊन मराठा आरक्षणाच्या लढाईत सामील होण्याचं आवाहन हा तरुण करतोय। आदरणीय जरांगे साहेबांसोबत मुंबई या ठिकाणी जोपर्यंत ते आदेश जसा देतील त्या पद्धतीनेच आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत। एकंदरीत एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, प्रत्येक गावामधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आम्ही मुंबईकडे कूच करत आहोत आदरणीय जरांगे साहेबांच्या पाठीमागे। सरकारने आता आमचा अंत मराठी समाजाचा अंत पाहूच नाही। सरकार जर शहाणं असेल तर सरकारने आता आमचा अंत पाहू नये। सरकार कोणाच्या दबावात आहे हेच समजत नाही। सरकार म्हणजे नेमकं काय? यांना जर रविवारी शपथ घेऊ शकते हे मुख्यमंत्री पदाची, अनेक कुठल्याही हे जर मनात आणलं तर एक 10 मिनिटात हे GR काढू शकते। आता आरक्षणच पाहिजे। आमचा मराठी समाज फार खचून गेलेला आहे, आमच्या विद्यार्थ्यांचे फार नुकसान होतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।